काही महिन्यांपूर्वी बुलढाणा जिल्ह्यात नागरिकांच्या केस गळतीचा धक्कादायक प्रकार उघड झाला होता. त्यानंतर आता ज्या लोकांचे केस गळले होते त्यांच्याच नख गळतीची समस्या पाहायला मिळत आहे. या रुग्णांची नख अचानक विद्रूप होऊन कमजोर होऊ लागली आहेत, तर अनेकांची नख गळून पडल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय. या संपूर्ण प्रकारामुळे नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालंय. या रहस्यमय आजाराने नागरिकांमध्ये चिंता वाढली असून या संपूर्ण प्रकरणाला शासन गांभीर्याने घेत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. सेलेनियमच्या वाढत्या प्रमाणामुळे ही समस्या निर्माण झाल्याचा अंदाज आरोग्य अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. सर, बोंडगावमध्ये काही नागरिकांची नखांची गळती होत असल्याची प्राथमिक माहिती आहे. किती रुग्ण आहेत, किती गावांमध्ये सध्या प्राथमिक आरोग्य केंद्र बोंडगाव आमच्या कार्यक्षेत्रामध्ये एकूण 4 गावांमध्ये 29 रुग्ण आजपर्यंत रिपोर्ट झालेले आहेत. आमचे सर्वेक्षण चालू आहे. जसं आकडा वाढेल तसं आम्ही बोंडगावमध्ये किती? बोंडगावमध्ये 10 रुग्ण रिपोर्टिंग झाले. सर्वाधिक. पण नखाची गळती होत आहे म्हणजे नेमकी प्रक्रिया कशी होते? किती दिवसामध्ये नख गळती? जवळपास 8 ते 10 दिवसात ही प्रक्रिया पूर्ण होते. सुरुवातीला नखे कमजोर होतात, थोडेसे मागे जातात आणि 8 ते 10 दिवसात ते जवळपास नखे निघून येतात. यापूर्वी केस गळती झाली होती, आता नख गळायला लागले. दोघांचं काही साम्य काही आहे का? कदाचित सेलेनियमचं वाढलेलं प्रमाण हे एक कारण असू शकतं, कारण की ब्लड इन्व्हेस्टिगेशनमध्ये तसं वाढलेलं प्रमाण आलेलं आहे, तर ते एक कारण असू शकतं. मात्र आता त्वचारोग तज्ञ डॉक्टर आलेले आहे, ते त्यानुसार ते कन्फर्म डायग्नोसिस आपल्याला कळेल. सरपंच, आपल्या गावामध्ये केस गळतीनंतर आता नख गळतीचा प्रकार समोर आलेला आहे. काय नेमकं प्रकार आहे? हो, डिसेंबरच्या एंडिंगलेच केस गळती चालू झाली. 3-3.5 महिन्यामध्ये केस गळती हा संपूर्ण थांबली. आयुष मंत्रालयाला म्हणता येईल किंवा त्याच्या डॉक्टरांना असं म्हणता येईल की त्यांना त्या बाबतीत यश आलं. परंतु आता नुकतीच गेल्या आठवड्यापासून एक नखांची पण गळती चालू झाली आणि आता याच्यामध्ये केस गळतीनंतर नख गळती आणि याच्या पुढे बी आणखी काही शरीरावर इफेक्ट होऊ शकते का, हा सुद्धा एक म्हणजे विचार करायचा विषय याच्यात. किंवा याच्यानंतर जर काही हाडाले जसं आता हड्डी कॅल्शियमचे प्रमाण बऱ्याच पेशंटमध्ये कमी निघलं होतं मागच्या वेळेस ब्लडच्या तपासण्या केल्या होत्या, तर त्यामुळे आणखी काही असं आढळून आलं तर सांगता येणार नाही. केस गळतीनंतर ICMRचं रिपोर्ट येणार होतं, अद्यापर्यंत आलेलं नाही. आपण सांगता की ICMRच्या डॉक्टरांनी उपचार केला. काय नेमकं प्रकार आहे? ICMRनं उपचार केला नाही. ICMRनं त्याचे ब्लड सॅम्पल असतील, काही केसाचे सॅम्पल असतील, विविध प्रकारचे सॅम्पल नेले आणि त्याच्यावर त्यानं रिसर्च केलं आणि त्यांचा काहीतरी प्राथमिक अहवाल हा केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब यांच्यापर्यंत पोचला पण, आणि त्यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये तो सांगितला पण किंवा त्याच्यावर सेलेनियमचं काही प्रमाणात सेलेनियम आढळून आलं म्हणून. आता सरपंच म्हणून आपली काय मागणी आहे गावकऱ्यांसाठी? माझी एकच मागणी आहे की बुवा असे अनोखे प्रकार जे समोर येत आहेत तर पूर्ण शरीराची पूर्ण बॉडी चेकअप व्हायला पाहिजे, जेणेकरून आणखी काही याच्यातून नवीन काही तिसरंच निघा नाही म्हणून पूर्ण बॉडी चेकअप व्हायला पाहिजे. हेच मी आज सकाळून केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब यांच्यासोबत माझी बऱ्याच वेळ चर्चा झाली आणि CO खरात साहेब, DHO गीते साहेब यांच्यासोबत सुद्धा बोलणं झालं की हा विषय अतिशय गांभीर्याने घ्या तुम्ही. कारण मागच्या वेळेस ठीक आहे 3 महिन्यामध्ये केस गळती थांबली असेल, परंतु आता हा नख गळती झाली तर हा विषय तुम्ही गांभीर्याने कुठेतरी घ्या, असं मी माझं सकाळूनच त्यांच्यासोबत बोलणं झालं. ICMRचा अहवाल जो आहे तो अजूनही प्रसिद्ध करण्यात आलेला नाही. त्याच्यानंतर काय उपचार करण्यात आले? अनेकदा तो अहवाल जो प्रसिद्ध करावा अशी मागणी केली. ते केस गळती कशामुळे जाते हे अजूनही गुलदस्त्यात आहे. कारण ॲलोपॅथिकनं याच्यावर फारसे काही उपचार केलेले नाही आहेत, परंतु आयुष मंत्रालयाच्या ज्या 3 टीमा आल्या होत्या त्यांनी केस गळतीवर औषध उपचार केले आणि असं म्हणायला हरकत नाही की त्याच्यामुळेच केस परत आले. तुम्ही या गावचे सरपंच, तुमच्यापर्यंत ICMRचा अहवाल पोहोचला आहे का? नाही, अद्यापपर्यंत माझ्यापर्यंत रितसर अहवाल कोणत्याच प्रकारे पोहोचलेला नाही आहे. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.